विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष मराठी सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी यातील भारतीय साहित्य विचार, भारतीय विचारसरणी, भारतीय साहित्य विचारसरणी या अभ्यासपत्रिकेचा विचार करत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण अभ्यासक्रमाचं स्वरूप पाहिलेलं आहे. त्याचबरोबर साहित्य म्हणजे काय, साहित्य कशाला म्हटलं जातं याविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. आजच्या या तासिकेमधून आपण भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण पाहिलं की साहित्य हा शब्द पूर्वीच्या काळामध्ये काव्य या अर्थाने वापरलेला आहे. गद्य व पद्य स्वरूपात जे काही साहित्य लिहिलेलं होतं, या दोन्ही प्रकारच्या लेखनासाठी काव्य ही संज्ञा वापरली जात होती. याबाबतची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण पाहूया की साहित्यामध्ये सौंदर्याला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान असते. साहित्य हे नेहमी चिर यौवन असते आणि त्यामुळे साहित्याच्या बाबतीत असणारे आकर्षण कधी कमीही होत नाही. साहित्य कधी क्षीण होत नाही असं म्हटलं जातं, कारण साहित्यामध्ये लालित्याला म्हणजेच सौंदर्याला अतिशय महत्त्वाचे असे स्थान असतं. म्हणून आज आपण वाङ्मय साहित्य या ऐवजी ललित साहित्य ही संज्ञा वापरतो अशी नोंद संदर्भ ग्रंथामध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत याविषयी थोडक्यात विवेचन करा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून साहित्य म्हणजे काय आणि साहित्याच्या कोणत्या महत्त्वपूर्ण अशा व्याख्या आहेत तो भाग आज आपण पाहूयात. साहित्य विचार या पुस्तकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, असा उल्लेख आहे की साहित्याची निश्चित अशी व्याख्या करता येत नाही, कारण साहित्याला अनेक बाजू, अर्थ, कोन असतात. तसेच त्याला कोणताही रंग, रूप किंवा वास नाही. त्यामुळे त्याचे निश्चित स्वरूप डोळ्यासमोर असले तरी आजपर्यंत वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत असे म्हणता येत नाही. त्यामुळे त्याने साहित्याचे स्वरूप लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संस्कृत अभ्यासकांनी साहित्य हा शब्द काव्य या अर्थाने वापरलेला आहे. याचा उल्लेख आपण यापूर्वीही केलेला आहे. जे संस्कृत अभ्यासक किंवा भारतीय अभ्यासक असं म्हटलं जातं, या अभ्यासकांनी ज्या काही महत्त्वाच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या भारतीय साहित्यिकाची, संस्कृत साहित्यिकांची आणि संस्कृत अभ्यासकांची नोंद करण्यात आलेली आहे त्यांच्या व्याख्यांचा विचार आपणास करावायचा आहे आणि त्या माध्यमातून त्याने जे विचार मांडलेले आहेत
त्या दृष्टीने आपण साहित्याचे स्वरूप समजून घेणार आहोत. संस्कृत अभ्यासकाने साहित्य हा शब्द काव्य या अर्थाने वापरलेला आहे. याचा उल्लेख यापूर्वीच आला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या व्याख्या म्हणजे साहित्याच्या व्याख्या आहेत, काव्याच्या व्याख्या आहेत. तर यातील पहिले महत्त्वपूर्ण जे साहित्यिक आहेत, संस्कृत अभ्यासक आहेत, या संस्कृत अभ्यासकांनी साहित्याची जी व्याख्या केलेली आहे ती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. इथे साहित्य विचार या पुस्तकामध्ये संस्कृतमधून जी व्याख्या केलेली आहे त्याचाही उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर मराठीमधून सहज सोप्या भाषेमधून समजेल अशी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. भाम असं म्हणतात, शब्दार्थो सहितो काव्यम. भाम हे अतिशय प्रसिद्ध असे संस्कृत अभ्यासक आहेत. त्यांनी संस्कृत भाषेतूनच साहित्याची व्याख्या केलेली आहे. त्यांनी केलेली व्याख्या म्हणजे भाम म्हणतात शब्दार्थो सहितो काव्यम. याचा मराठीतून सहज सोपा अर्थ दिलेला आहे. शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. आपणास संस्कृतमधली ही व्याख्या लिहावी लागणार आहे आणि त्याचा मराठीतूनही अर्थ आपणास लिहावायचा आहे. म्हणून भाम यांनी जी व्याख्या केलेली आहे शब्दार्थो सहितो काव्यम, याचा अर्थ असा दिलेला आहे की शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य होय, अशी व्याख्या यांनी केलेली आहे. भाम यांच्या व्याख्येतील सहितो या शब्दापासून पुढे साहित्य हा शब्द निर्माण झाला अशी नोंद साहित्य विचार या पुस्तकामध्ये जे संपादित संदर्भ ग्रंथ आहे त्यामध्ये करण्यात आलेली आहे. की भाम कशी व्याख्या करतात साहित्याची, तर शब्दार्थो सहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काय काव्य होय असं भाम साहित्याची म्हणजे काव्याची व्याख्या करतात. आणि भाम यांच्या व्याख्येतील सहितो या शब्दापासून पुढे साहित्य हा शब्द निर्माण झाला असा अभ्यासक या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्र, ही पहिली जी व्याख्या केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाठ करावी लागणार आहे. संस्कृतमधील व्याख्या आणि त्याचा मराठी अर्थ असं दोन्हीही परीक्षेमध्ये लिहिणं अभिप्रेत आहे. भाम या अभ्यासकाने साहित्याची व्याख्या केल्यानंतर म्हणजे काव्याची व्याख्या केल्यानंतर वामन यांच्या व्याख्येचा विचार आपण करणार आहोत. वामन हे देखील एक प्रसिद्ध असे संस्कृत अभ्यासक आहेत. त्यांनी साहित्याची व्याख्या काव्याची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात, रीती आत्मा काव्यस्य विशिष्ट पदारचना रीती. वामन यांनी देखील साहित्याची म्हणजेच काव्याची व्याख्या केलेली आहे आणि ते असं म्हणतात की रीती आत्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीती. याचा मराठीतून असा अर्थ दिलेला आहे की रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली हाच काव्याचा आत्मा आहे असे वामन यांना वाटते. वामन यांनी जी साहित्याची म्हणजेच काव्याची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली होय आणि हाच काव्याचा आत्मा आहे. वामनांनी रीतीला काव्याचा आत्मा असे या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली होय अशी सहज सोपी व्याख्या वामन यांनी साहित्याची म्हणजेच काव्याची केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण जर पाहिलं तर भाम यांनी शब्द आणि अर्थ
यांच्या सहितत्वाला काव्य म्हटलेलं आहे, तर वामन यांनी रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली याला काव्याचा आत्मा असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. रीती आत्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती अशी काव्याची व्याख्या वामन या ठिकाणी करतात. विद्यार्थी मित्र, भामह आणि वामन यांची व्याख्या पाहिल्यानंतर दंडी या नावाचे एक भारतीय अभ्यासक आहे, संस्कृत अभ्यासक आहे, त्यांनी काव्याची म्हणजे साहित्याची जी व्याख्या केलेली आहे त्याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण जे काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक आहेत त्या सर्वच अभ्यासकांच्या त्यांनी ज्या काव्याच्या म्हणजे साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार क्रमाक्रमाने या ठिकाणी पाहणार आहोत. आता दंडी या ठिकाणी काय म्हणतात? शरीरम ताव दिष्टार्थ विविच्छिन्न पदावली. संस्कृत भाषेमधून आहे. पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भारत साहित्य विचार या नावाचं पुस्तक आहे. याचे लेखक डॉक्टर भारत हंडेवाळ, डॉक्टर हनुमंत माने आणि डॉक्टर राजकुमार यल्लावाड या तिघांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यामध्ये अशी व्याख्या केलेली आहे. तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून ही व्याख्या पाहू शकता. त्यांनी या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे दंडी यांनी साहित्याचं म्हणजे काव्याची व्याख्या करत असताना, शरीरम ताव दिष्ट्यार्थ विविच्छिन्न पदावली याचा सहज सोपा अर्थ अशा पद्धतीने दिलेला आहे. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचे शरीर होय. दंडी यांनी काय म्हटलेलं आहे त्या संस्कृत भाषेतून जी व्याख्या केलेली आहे त्याचा सहज सोपा मराठीतून अर्थ दिलेला आहे. तो म्हणजे इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचे शरीर होय. इष्ट म्हणजे योग्य अर्थाने युक्त असलेली जी पदावली आहे ते काव्य आणि त्याला काव्याचे शरीर असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतर रुद्रट या नावाचे एक संस्कृत अभ्यासक आहे. रुद्रट यांनी देखील साहित्याची व्याख्या केलेली आहे, काव्याची व्याख्या केलेली आहे. कारण पूर्वीच्या भारतीय अभ्यासकाने, संस्कृत अभ्यासकाने काव्य या शब्दाची व्याख्या त्यांना जे वाटलेलं आहे, त्यांना जे योग्य वाटलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. आपण या पूर्वी भामह यांचे शब्दार्थसहित काव्यम ही व्याख्या पाहिली. त्यानंतर वामन यांनी केलेली रीती म्हणजे विशिष्ट गुणांयुक्त अशी पदावली हाच काव्याचा आत्मा आहे असं वामन यांना वाटतं आहे. त्यानंतर दंडी यांची व्याख्या आपण पाहिलेली आहे. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्याचे शरीर होय अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. चौथे अभ्यासक आहेत रुद्रट. रुद्रट यांनी देखील काव्याची व्याख्या केलेली आहे. त्यांची व्याख्या अशा स्वरूपाची आहे. ननु शब्दार्थ काव्यम. अगदी थोडक्यात अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे आणि ते म्हणतात ननु शब्दार्थ काव्यम. खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य अशी सोपी सहज सुटसुटीत अशी व्याख्या रुद्रट यांनी केलेली आहे. ते म्हणतात खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य होय. रुद्रट म्हणतात ननु शब्दार्थ काव्यम. खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य होय. विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण 4 अभ्यासकांच्या काव्यांच्या व्याख्याचा विचार केलेला आहे. त्यांनी या ठिकाणी जे विचार मांडलेले आहेत किंवा ज्या काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामधून काही साम्य आपणास थोडक्यात दिसून येतं. कारण भामह म्हणतात शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व म्हणजे काव्य.
वामन देखील म्हणतात की रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली हाच काव्याचा आत्मा आहे. दंडींनी म्हटलेला आहे इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य. आणि भामह यांच्याप्रमाणे रुद्रटही म्हणतात की ननु शब्दार्थ काव्यम, खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य होय. अशा पद्धतीत थोडक्यात व्याख्या त्यांनी केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आणखी काही महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत. पण आजच्या या तासिकेमध्ये आपण 4 भारतीय साहित्यिकांच्या ज्या काही त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत काव्याच्या म्हणजे साहित्याच्या, त्या पाहिलेल्या आहेत. यामध्ये आपण भामह, वामन, दंडी आणि रुद्रट यांनी ज्या काही साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार केलेला आहे. यानंतरचे जे काही साहित्यिक आहेत, भारतीय अभ्यासक किंवा संस्कृत साहित्यिक यांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा विचार आपण पुढील तासिकेतून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.